जळगाव जिल्ह्यातील तांबापूर फुकटपुरा परिसरात इच्छादेवी मंदिराजवळ काल रात्री सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. शॉर्ट सर्किटमुळे लागलेली ही आग इतक्या वेगाने पसरली की पाहता पाहता 2 घरे पूर्णपणे जळून खाक झाली. या आगीत शेख आरिफ, शेख अलीफ यांच्यासह आणखी एका कुटुंबाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. आगीच्या ज्वाळा वाढताच परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आणि अनेकांनी घराबाहेर धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक तरुणांनीही स्वतःचा जीव धोक्यात घालून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मोलाची मदत केली. प्रशांत नाईक, आसिफ शहा, मिलिंद सोनवणे, सुलताना बी, लताबाई, चमन शेख, तौफिक खान, संदीप, सलीम तडवी, भरत पाटील, हाशिम शेख आणि गोलूभाऊ यांच्या धाडसामुळे मोठा अनर्थ टळला. कठोर प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. मात्र तोपर्यंत 2 घरे पूर्णपणे जळून गेली होती. दरम्यान प्राथमिक तपासात आगीचे कारण शॉर्ट सर्किट असल्याचे समोर आले असून बाधित कुटुंबांना तात्काळ मदत देण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी आमचे पेज नक्की फॉलो करा. 24 घंटे ड्यूटी करेल था मैंने और शॉर्ट सर्किट हो गया, इसकी वजह से मेरे घर का नुकसान हो गया. मैं सोते पड़े था, नाइट कर आया था मैं, और मेरे को कोई होशियारी नहीं थी. मेरे घर में कोई फैमिली नहीं है, मैं अकेला था. तुम्हारा नाम क्या है? आरिफ शेख, बंगार वाला. ये घटना कब हुई थी? ये घटना अभी हुई है 10 बजे. आपको ऐसा कुछ महसूस हुआ क्या, कोई शॉर्ट सर्किट हुआ या? नहीं, मैं कुछ भी नहीं, मैं नींद में था ना. मैं 24 घंटे ड्यूटी कर आया था ना. मैं नाइट ड्यूटी कर आया था ना, डे नाइट कर आया था. मैं लेट आओ जाओ कर रही थी और मेरे को नींद कब लगी मेरे को वो भी होश नहीं आई. और मेरे घर का सब लाइट चालू थी पूरी. आपको कब पता चला कि नहीं कि आग लग गई आपके ये घर? जब घर वाले बाहर वाले चिका मार रहे थे जोर जोर से, जब जाके मेरे को मालूम गिरा. दरवाजे ठोक रहे थे, दरवाजे को लात मारे. जब मैं जाके नींद में से उठा, मैं क्या नुकसान हुआ है आपका? मेरा पूरा घर चले गया.